आज आपण नवीन चॅप्टर चालू करूया, सिक्वेन्स अँड सिरीज. सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये पण मी शॉर्ट रिव्हिजन करणार आहे. पहिला असते अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ज्याला आपण एपी म्हणतो. एपी म्हणजे काय असतंय, ज्या सिक्वेन्स मध्ये कंजिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. कंजिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स काय असतो, कॉन्स्टंट असतो. त्याला काय म्हटलं जातं, अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हटलं जातं. पहिला बघा, मग समजा त्याची फर्स्ट टर्म ए आहे आणि कॉमन डिफरन्स डी आहे, तर एपी होईल तुमचा ए प्लस डी. नेक्स्ट होईल ए प्लस 2d, ए प्लस 3d, सो ऑन टू ए प्लस. आता बघा, फर्स्ट टर्मला डी नाहीच आहे, 0d. सेकंड टर्मला 1d, थर्ड टर्मला 2d, फोर्थ टर्मला 3d. म्हणजे nth टर्मला काय असणार आहे, n-1d. हा तुमचा अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. मग हाच तुमचा फॉर्म्युला येतो nth टर्म tn चा. आता मी काय करतो, समजा लास्ट टर्मला आपण l म्हटलं, लास्ट टर्मला काय म्हटलं आपण l, तर सेकंड लास्ट टर्म तुमची काय येणार आहे, l-d. थर्ड लास्ट येणार आहे l-2d. फोर्थ लास्ट येणार आहे l-3d. l-d, l-2d, l-3d, so on to nth term from the end will be l minus n-1d. ठीक आहे. लास्ट मग हा जो फॉर्म्युला आहे तुमचा, तो कशासाठी होईल तुम्हाला, nth term from the end. nth term फ्रॉम द एंड. बर, आता ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या आपण शिकूया. पहिली प्रॉपर्टी, समजा तुमच्याकडे एक एपी आहे, ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d अँड सो ऑन टू. हे तुमचं काय एपी. त्याच्यात तुम्ही तिसराच नंबर के सगळ्या टर्म्स मध्ये ऍड केला तर काय मिळेल तुम्हाला, ए प्लस के, ए प्लस डी प्लस के, ए प्लस 2d प्लस के अँड सो ऑन. तरी सुद्धा हे तुमचं कशामध्ये असते, एपी मध्ये असते. म्हणजे एखादा नंबर जर ऍड केला तर तुमचं ते कशामध्ये राहणार आहे, एपी मध्ये. फॉर एक्झाम्पल ह्यांच्यातला डिफरन्स किती जातो, ए कॅन्सल होतो, के कॅन्सल होतो, डिफरन्स झाला डी. याच्यात बघा, ए कॅन्सल झाला, के कॅन्सल झाला, 2d मायनस डी, किती झाला तुमचा डिफरन्स, डी. आणि डिफरन्स काय राहणार तुमचं, सेम. जर मग ऍडिशन केल्यावर एपी राहत असेल तर सबट्रॅक्शन केल्यावर सुद्धा काय राहणार तुमचं, एपीच राहणार. ठीक. आता एक काम करूया, एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करून बघूया. समजा आपल्याकडे एपी आहे 2, 4, 6, 8, 10, 12 अँड सो ऑन. मी या सगळ्यांना 2 ने मल्टिप्लाय करतो तर किती होईल तुमच्याकडे, 4, 8, 12, 16, 20, 24. आता बघायला गेलं तर हे एपीत आहे का, पहिले दिलेले टर्म तर एपीत आहे, 2चा डिफरन्स आहे. हे सुद्धा एपीत आहे. बघा कितीचा डिफरन्स झाला तुमच्याकडे, 4चा डिफरन्स झाला. म्हणजे हे नवीन जे काय आले तुमचं, हे सुद्धा कशात असणार आहे तुमचं, एपी मध्ये असणार आहे. हे नवीन आलेलं सुद्धा तुमचं कशात असणार आहे, एपी मध्ये असणार आहे. मग जर गुणाकार केल्यावर एपी मध्ये राहत असेल तर भागाकार केल्यावर पण कशात राहणार आहे तुमचं, एपी मध्ये राहणार आहे. म्हणजे आपल्याला प्रॉपर्टीज किती कळाल्या, 4. पहिली प्रॉपर्टी कुठली, की जर एपीच्या प्रत्येक टर्म मध्ये आपण एखादा एक्स्ट्रा कॉन्स्टंट ऍड केला प्रत्येक टर्म मध्ये, तर येणारा नवीन जो सिक्वेन्स असेल तो सुद्धा एपी असतो. दुसरी प्रॉपर्टी अशी होती की एपीच्या प्रत्येक टर्म मधून आपण एक कॉन्स्टंट नंबर सबट्रॅक्ट केला तरी येणारा नवीन जो सिक्वेन्स असेल तो सुद्धा कशामध्ये असतो, एपी मध्ये असतो. तिसरी प्रॉपर्टी अशी होती की एखाद्या एपीला आपण एखाद्या कॉन्स्टंट इंटिजरनं मल्टिप्लाय केलं तर येणारं जे नवीन सिक्वेन्स असेल तो सुद्धा काय असणार आहे तुमचा, एपी, प्रोव्हाइडेड दॅट दिस कॉन्स्टंट मस्ट नॉट बी 0. चौथी प्रॉपर्टी अशी होती की त्या एपीला आता मल्टिप्लाय केल्यावर एपी असल्यावर डिवाइड केल्यावर पण तसं दिलं पाहिजे, एपी घ्यायला पाहिजे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे समजा माझ्याकडे 2 एपी आहेत, 1, 2, 3, 4, 5. हे माझ्याकडे एक एपी झाला. दुसरा एपी बघूया, 2, 4, 6, 8, 10 अँड सो ऑन. 2 एपीच्या करस्पॉन्डिंग टर्म्सचं मी ऍडिशन करतो. करस्पॉन्डिंग टर्म्स म्हणजे काय, पहिली तर पहिली, दुसरी तर दुसरी, तिसरी तर तिसरी, चौथी तर चौथी. म्हणजे पहिल्याची फर्स्ट टर्म आणि दुसऱ्याची फर्स्ट टर्म ह्या दोघी एकमेकांना काय झालं, करस्पॉन्डिंग टर्म्स आहेत. पहिल्याची तिसरी टर्म
आणि दुसऱ्याची तिसरी टर्म. ह्या पण कशा आहेत? करस्पॉन्डिंग टर्म्स आहेत. मग आपण ऍड करूया तर किती होतोय? 2 आणि 1 3, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 8 आणि 4 12, 10 आणि 5 15. बघायला गेलं तर हा नवीन सुद्धा काय आलाय? एपीचा आहे विथ कॉमन डिफरन्स 3. याच्यात 1 चा होता, याच्यात 2 चा होता. नवीन आलेल्या मध्ये कितीचा आहे? आता तुमचा 3 चा. जर मग तुम्ही ऍड केल्यावर तुमचं एपी राहत असेल तर तुमचं सबट्रॅक्ट केल्यावर पण काय राहिलं पाहिजे? एपी राहिलं पाहिजे. बघा, ते 4 प्रॉपर्टी आणि ह्या 2 नवीन किती झाले? तुमच्याकडे 6 प्रॉपर्टी झाल्या. नंतर आपण एक काम करू, यांचा गुणाकार करून बघूया. बे के बे 4 2 किती? 8, 6 किती? 18, 8 चौक किती? 32. डिफरन्स किती येत? 6 चा. इथे किती आहे? 10 चा. एपी मध्ये येत नाही. पण जर गुणाकार एपी मध्ये नसेल तर तुमचा भागाकार पण एपी मध्ये नसतो. यातून मला काय कळालं? आता माझ्या 6 प्रॉपर्टी झाल्या. पहिली कुठली? एपी मध्ये एखादा नंबर ऍड केला एपीत राहते, सबट्रॅक्ट केला एपीत राहते, गुणिले केलं एपीत राहते, भागाकार केला एपीत राहते. त्याच्यानंतर मी काय बघितले की 2 एपी घेतले आणि त्यांची ऍडिशन केली तर नवीन येणारे सिक्वेन्स होतं काय असते? एपीच असते. आणि 2 सिक्वेन्स एपी घेतले आणि त्यांचं सबट्रॅक्शन केलं तरीही ते काय असते? एपीच. हे लक्षात राहणं फार गरजेचं आहे. आपल्याला सोपं आणि पटापटा होऊन जाते. नेक्स्ट बघूया. 2 4 6 8 10 12 14 16. ही एक माझी एपी. किती टर्म्सची एपी आहे? 1 2 3 4 5 6 7 8 टर्म्सची एपी. मी काय करतो? ह्याच्यामध्ये फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मची बेरीज करतो. तर ती माझ्याकडे बेरीज किती झाली? 16 आणि 2 18. मी नंतर काय करतो? सेकंड टर्म आणि सेकंड लास्ट टर्मची बेरीज करतो, ती 18 आली. थर्ड टर्म आणि थर्ड लास्ट टर्मची बेरीज केली, ती सुद्धा 18. फोर्थ टर्म आणि फोर्थ लास्ट टर्म, ती सुद्धा किती केली? 18. याचा अर्थ मला काय कळतोय? a1 प्लस an इज इक्वल्स टू a2 प्लस an मायनस 1 दॅट इज इक्वल टू a3 प्लस an मायनस 2 डॉट 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 ar प्लस an. आता इथं 3 होतं तर इथं 2 आहे. n मायनस r मायनस 1. So this is nothing but AR plus AN minus R plus 1. ही एक प्रॉपर्टी लक्षात ठेवण्यासारखी मस्त साधी सोपी सरळ. आता बघूया आपण अरिथमेटिक मीन. अरिथमेटिक मीन 2 नंबर मी दिले तुम्हाला ए आणि बी आणि त्यांचा अरिथमेटिक मीन काढा म्हटलं तर तुम्ही सरळ काय करणार? ए प्लस बी अपॉन 2. 2 नंबर दिले ए आणि बी आणि त्यांचा अरिथमेटिक मीन काढा म्हटल्यावर तुम्ही काय करणार? ए प्लस बी अपॉन 2. 3 नंबर दिले ए कॉमा बी कॉमा सी, त्यांचा अरिथमेटिक मीन काढा म्हटलं तुम्ही काय करणार? ए प्लस बी प्लस सी अपॉन 3. हे झालं अल्जेब्रिक मीन. परंतु आता आपण जे पाहणार आहोत ते काय असते? तुमचं अरिथमेटिक मीन. अरिथमेटिक मीन काय बघायचं बघा. समजा ए आणि बी हे 2 नंबर आहेत, त्यांच्यामध्ये मी a1 a2 a3 डॉट 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 an हे n अरिथमेटिक मीन इन्सर्ट केले. काय केले? n अरिथमेटिक मीन इन्सर्ट केले. n अरिथमेटिक मीन काय केले? इन्सर्ट केले. इन्सर्ट केले म्हणजे कसं करणार? काय केलं? n अरिथमेटिक मीन काय केले? इन्सर्ट केले. n अरिथमेटिक मीन इन्सर्ट केले म्हटल्यानंतर हे असे नंबर्स असतात की ज्याच्यामुळं हे तर सगळे एपीतच असतात, पण त्याच्यामुळे हा जो पूर्ण सिक्वेन्स होतो तो सुद्धा कशामध्ये असणार? तुमचं एपी मध्ये असणार. आता एक काम करूया. हे किती नंबर्स आहेत आपल्याकडे? n. हा एक झाला आणि हा एक अजून एक झाला, म्हणजे 2 नंबर्स वाढले म्हटल्यानंतर टोटल सिक्वेन्स मध्ये टर्म्स किती आहेत? n प्लस 2 टर्म्स. किती टर्म्स आहेत आपल्याकडे? n प्लस 2 टर्म्स. सो मी काय म्हणतो बघा,
बी ही n प्लस 2 टर्म आहे आणि आपल्याला एपीचा nth टर्मचा फॉर्म्युला आहे. काय एपीचा nth टर्मचा फॉर्म्युला? a प्लस n मायनस 1 इंटू डी. तर n म्हणजे किती हो? टोटल नंबर ऑफ टर्म्स. इथे किती टोटल नंबर ऑफ टर्म? n प्लस 2 आहे आणि मायनस 1 आपण करतोच. दिस विल बी इक्वल टू a प्लस n प्लस 1 इंटू डी. a प्लस n प्लस 1 इंटू डी. दिस इज युअर बी. हा a इकडे गेला तर काय होतं तुमच्याकडे? b मायनस a अपॉन n प्लस 1 दॅट इज इक्वल टू डिफरन्स. म्हणजे जर तुम्हाला असा प्रश्न कधी आला की मी काही दोन नंबर्सच्या मध्ये 3 मीन इन्सर्ट केले, 4 मीन इन्सर्ट केले, 5 मीन इन्सर्ट केले, आपण तात्पुरतं म्हणूया n मीन्स इन्सर्ट केले, तर त्याचा जो अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार होतो त्याचा कॉमन डिफरन्स कसा काढायचा? याने काढायचा. b मायनस a अपॉन n प्लस 1. b मायनस a अपॉन n प्लस 1 where n is number of arithmetic means inserted. Where n is number of arithmetic means inserted. आता एक आपल्याला बघायचंय nth arithmetic mean चा फॉर्म्युला बघायचा. काय काय बघायचं? nth arithmetic mean. फर्स्ट arithmetic mean a1 बघा कसं येते? a प्लस डी. फर्स्ट arithmetic mean कसं येते? a प्लस डी, हा डी. सेकंड arithmetic mean कसं येईल? a2 that is equal to a plus 2d. and similarly nth arithmetic कसं येणार आहे? a plus nd where d is n into b minus a upon n plus 1. so this is the formula for nth arithmetic mean. सो काय काय पाहिलं आपण अरिथमेटिक मीन मध्ये? आपल्याला काय काय पाहायचं? अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये nth टर्मचा फॉर्म्युला सगळ्याला माहिती आहे. tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. त्याच्यानंतर मागून nth टर्म शेवटची टर्म l असेल तर मिळते आपल्याला, ती असणार l मायनस n मायनस 1 डी. l मायनस n मायनस 1 डी. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? एखादा एपी घेतला, त्याच्यामध्ये एखादा कॉन्स्टंट ऍड करत गेलो सगळ्या टर्म्स मध्ये, तरी नवीन येणारा सिक्वेन्स हा एपी असतो. दुसरी प्रॉपर्टी पाहिली तर एखादा कॉन्स्टंट टर्म एपी त्या प्रत्येक टर्म मधून आपण सबट्रॅक्ट केला तरी पण तो येणारी टर्म कसे असते? येणारी सिक्वेन्स आपला एपी असतो. तिसरी प्रॉपर्टी पाहिली की जर आपल्या एपीला आपण एखादा कॉन्स्टंट टर्मने मल्टिप्लाय करत गेलो तर येणारा सिक्वेन्स नवीन हा एपी असतो. चौथी प्रॉपर्टी बघितली डिवाइड केलं तरीही एपी असतो. पाचवी प्रॉपर्टी बघितली दोन एपीची बेरीज केली तरीही एपी असते. सहावी प्रॉपर्टी दोन एपीचं सबट्रॅक्शन केलं तरीही एपीच असते. त्याच्यानंतर पाहिलं आपण अरिथमेटिक मीन. अरिथमेटिक मीन म्हणजे काय केलं की दोन नंबर हा ए आणि हा बी याच्यामध्ये एन अरिथमेटिक मीन आपण इन्सर्ट केले. तर मग असे हे अरिथमेटिक मीन्स मध्ये काय असतात? ते असे नंबर्स असतात की जे ए आणि बी च्या मध्ये ठेवले तर ए बी आणि ते सगळे मिळून एक एपी तयार होतो. अरिथमेटिक मीन काय असते बघा? तर समजा 2 आणि 4 यांचा अरिथमेटिक मीन काढला तर 3 येते आणि 2 आणि 4 यांचा अरिथमेटिक मीन काढला तर किती येतो? 3 येतो. तर 2 3 4 हे सुद्धा कशामध्ये आहे? एपी मध्ये आहे. मग त्याच पद्धतीनं ए आणि बी यांच्यामध्ये आपण एन अरिथमेटिक मीन्स इन्सर्ट केले तर येणारा जे आन्सर म्हणजे जो तयार होणारा पूर्ण सिक्वेन्स आहे तो सुद्धा काय असतो? अरिथमेटिक प्रोग्रेशन असतो. अरिथमेटिक प्रोग्रेशन असतो. मग आपण काय केलं? हे पूर्ण जर अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल, ही फर्स्ट टर्म, ही सेकंड, ही थर्ड, फोर्थ डॉट डॉट डॉट, ही n प्लस 1, ही काय झाली? n प्लस 2 टर्म. मग n प्लस 2 टर्म साठी फॉर्म्युला आपला tn फॉर्म्युला माहिती, a प्लस n मायनस 1 इंटू डी. b इज इक्वल टू a प्लस n. n म्हणजे किती टर्म आहे? ही n प्लस 2 मायनस 1 इंटू डी. सो n प्लस 2 मायनस 1, 2 मायनस 1 किती झाला तुमच्याकडे? 1 झाला. सो a प्लस n प्लस 1 डी आहे. मग आता काय करूया? a ला इकडे घेतलं आणि n प्लस 1 ला डिवाइड केलं. b मायनस a अपॉन n प्लस 1 इज इक्वल टू डी. म्हणजे ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला जो कॉमन डिफरन्स आहे तो तुमचा किती असणार आहे? b मायनस a अपॉन n प्लस 1. आता nth अरिथमेटिक मीन जर आपल्याला शोधायचा असेल तर त्यासाठी मी काय केलं? फर्स्ट अरिथमेटिक मीन कसं येतं बघा? आता हा कॉमन हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. फर्स्ट टर्म ही सेकंड टर्मला मिळवण्यासाठी आपण काय करतो? फर्स्ट टर्म मध्ये एक डी ऍड करतो. म्हणजे a1 इज इक्वल टू a प्लस डी, a2 इज इक्वल टू a प्लस 2d, a3 इज इक्वल टू a प्लस 3d. तसंच त्या पद्धतीने an इज इक्वल टू a प्लस nd होईल आणि फक्त d च्या जागी काय टाकला? त्याचा फॉर्म्युला टाकला b मायनस a अपॉन n प्लस 1. हे तुमचं झालं पूर्णतः अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता नवीन बघूया आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन.
जॉमेट्रिक प्रोग्रेशन. एखादा नंबर घेतला आपण ए आणि त्याला एका नॉन झिरो नंबरने मल्टिप्लाय करत गेलो तर तुमचा तयार होणारा जो सिक्वेन्स असेल तो तुमचा जॉमेट्रिक प्रोग्रेशन असतो. तयार होणारा जो सिक्वेन्स असेल तुमचा काय असतो, जॉमेट्रिक प्रोग्रेशन असतो. जसं की समजा मी ह्या ए ला कशाने मल्टिप्लाय करतोय, आर ने मल्टिप्लाय करतोय, तर सेकंड टर्म माझी येईल ए आर, थर्ड टर्म येईल ए आर स्क्वेअर, ए आर क्यूब, ए आर रेज टू 4 डॉट डॉट. आता फर्स्ट टर्मला आर रेज टू 0 आहे, सेकंड टर्मला आर रेज टू 1 आहे, थर्ड टर्मला आर स्क्वेअर आहे, फोर्थ टर्मला आर क्यूब आहे, फिफ्थ टर्मला आर रेज टू किती आहे 4 म्हणल्यानंतर nth टर्मला काय येणार ए आर रेज टू n मायनस 1 येणार. म्हणजे nth टर्म जी आहे तुमची ती काय तयार झाली, ए इंटू आर रेज टू n मायनस 1, ए इंटू आर रेज टू n मायनस 1 ही त्याची nth टर्म झाली. बरं, आपण एपी मध्ये एक फॉर्म्युला राहिला आपला काय, सम ऑफ n टर्म्स ऑफ एपी एसएन. एसएन इज इक्वल टू किती असते, n/2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी किंवा n/2 इंटू t1 प्लस tn. हे दोन फॉर्म्युले आपल्याला मगाशी बघायचे राहिले. हा, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा nth टर्मचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला आहे. आता आपण काय करूया, याच्या समचा फॉर्म्युला बघूया. समचा फॉर्म्युला काय असतो बघा, शोधूया. हे काय तुमचं Sn will be equal to a plus ar plus ar square plus ar cube plus ar4 plus this. मी काय करतो, या सगळ्याला r ने मल्टिप्लाय करतो. सो r Sn काय येणार तुमच्याकडे, ar, पहिल्या टर्मला r ने मल्टिप्लाय केलं ar आला, याला केल्यावर काय येईल ar स्क्वेअर, ar क्यूब, ar रेज टू 4 प्लस डॉट 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 ar रेज टू n. ह्या दोघांचं मी काय करतो, सबट्रॅक्शन करतो. सो मायनस 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 मायनस. ए आर ला एआर गेला, ए आर स्क्वेअर ला स्क्वेअर गेला, क्यूब ला क्यूब गेला, 4 ला 4 गेला, ए आर रेज टू n मायनस 1 ला इथला ए आर रेज टू n मायनस 1 जाईल. राहील काय, Sn मायनस आर Sn इज इक्वल्स टू ए मायनस ए आर रेज टू n. सो यांच्यातनं Sn कॉमन काढलं तर काय राहिलं मध्ये 1 मायनस आर इज इक्वल्स टू ए कॉमन काढलं यांच्यातून काय राहिलं रे 1 मायनस आर रेज टू n. So Sn is equals to 1 minus r raised to n upon 1 minus r. Sn काय आला तुमचा 1 minus r raised to n upon 1 minus r. हे थोडंसं फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ही प्रोसेस जी मी अप्लाय केली तीही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्पेशल सिरीजला आपण ह्याच प्रोसेसनं काय करणार, फॉर्म्युला काढणार त्याचे. बरं, समजा मी असं केलं तरी Sn is equals to a राहिला की a इंटू आर रेज टू n मायनस 1 अपॉन आर मायनस 1 असं केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. डिपेंड्स आपल्या प्रॉब्लेमवर की आपल्याला काय करायचं. नेक्स्ट, समजा माझ्याकडे एक जीपी ए आर स्क्वेअर, ए आर क्यूब, ए आर रेज टू n मायनस 1. मी याचा प्रत्येक टर्मला के ने मल्टिप्लाय केली. कशाने मल्टिप्लाय केली, के ने. तर इथे किती येईल माझ्याकडे ए के आर स्क्वेअर, ए के आर क्यूब, ए के आर रेज टू n मायनस 1. आता यांना डिवाइड केलं तर ए के कॅन्सल राहतोय. बरं, कॉमन रेशो ह्या आर ला काय म्हणलं जातं, कॉमन रेशो. तर कॉमन रेशो कसं काढायचा, T2 अपॉन T1, T3 अपॉन T2, T4 अपॉन T3. हे माहिती सगळ्यांना, ठीक आहे. आपलं जस्ट रिव्हिजन. ए के आर अपॉन ए आर, ए के आर राहिला, ए के आर स्क्वेअर अपॉन ए के आर आणि ए के आर केला, इथं आर राहिला. म्हणजे सगळीकडे काय राहतंय, कॉमन रेशो काय राहिला, सेम. सो न्यू सिक्वेन्स जो आलाय तुमचा तो सुद्धा काय असणार आहे, तुमचा जॉमेट्रिक प्रोग्रेशन. सिमिलरली मी असं केलं ए बाय आर, ए आर बाय आर, ए आर ए बाय के, ए आर बाय के, ए आर स्क्वेअर बाय के अँड डॉट डॉट. हे सुद्धा तुमचं कशात असणार आहे, जीपी मध्ये असणार आहे. आता दोन जीपीचा गुणाकार करून बघूया. 1 2 4 8 सो ऑन आणि 2 6 18 54 अँड सो ऑन. बघा इथं कॉमन रेशो किती आहे, 2 आहे, 2 आहे.
एक गुणे दोन दोन, बे दुणे चार, चार दुणे आठ, इथं 3 आहे, बेत्रिक 6, साहित्रिक 18, 18 त्रिक 54, ह्यांचा गुणाकार करून बघूया. किती येतो आपल्याकडे 2, 6 दुणे 12, 18 दुणे 36, 18 त्रिक 54, 18 चोक 72 आणि 54 गुणिले 8. ठीक आहे. मग आता बेसक 12, 12 सक 72 आणि 72 सक हे 8 9 72, यस 9 सक 54. किती आला तुमचा? इथं तुमचा होता 2, इथं होता 3, इथं किती आला 6. या दोघांचा गुणाकार करा. गुणाकार केला तर गुणाकार त्याच पद्धतीने माझा गुणाकार केल्यावर जर जीपी मध्ये आहे तर सबट्रॅक्शन सॉरी डिव्हिजन केल्यावर पण कशामध्ये असणार आहे तुमचं जीपी मध्ये असणार आहे. याच्यात बेरीज केल्यावर जीपी मध्ये नसते, वजाबाकी केल्यावर जीपी मध्ये नसते. एखादा नंबर ऍड केला तरीही जीपी मध्ये नसणार आहे आणि एखादा नंबर सबट्रॅक्ट केला तरीही जीपी मध्ये नसणार आहे. नेक्स्ट बघूया एक प्रॉपर्टी ए आर स्क्वेअर डॉट 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 ए आर रेज टू एन मायनस 1. आता शेवटून एक दोन टर्म लिहितो जरा मी. शेवटची टर्म काय आली? ए आर रेज टू एन मायनस 1. इकडे काय असणार? ए आर रेज टू एन मायनस 2, ए आर रेज टू एन मायनस 3, ए आर रेज टू एन मायनस 4. आणि इकडून काय येईल तुमची ए आर क्यूब. मी पहिलीचा आणि शेवटचा गुणाकार करतो ए इंटू ए आर रेज टू एन मायनस 1. काय आलं तुमचं? ए स्क्वेअर आर रेज टू एन मायनस 1. यांचा गुणाकार केला तर किती आला तुमचा? ए स्क्वेअर आर रेज टू एन मायनस 1. सिमिलरली अँड सो ऑन. म्हणजे काय की फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यांचा गुणाकार जो काय येईल तोच सेकंड टर्म आणि सेकंड लास्ट टर्मचा गुणाकार असतो, तोच थर्ड टर्म आणि थर्ड लास्ट टर्मचा गुणाकार असतो, तोच फिफ्थ टर्म आणि फिफ्थ लास्ट टर्मचा गुणाकार असतो. सिमिलर तेच म्हणणार मग मी काय, दॅट इज इक्वल टू टी आर इंटू टी. आता बघा मगाच्या सारखाच फॉर्म्युला राहील एन मायनस आर प्लस 1. ठीक. मग आता याच्यामध्ये नवीन बघूया पॉइंट आपण जॉमेट्रिक मीन. नवीन पॉइंट बघूया जॉमेट्रिक मीन म्हणजे जीएम. समजा ए आणि बी हे दोन नंबर मी तुम्हाला दिले आणि म्हटलं की ह्याच्यामध्ये एन जॉमेट्रिक मीन इन्सर्ट करा. सोपं आहे. 3 नंबर आहेत माझ्याकडे ए बी सी. जर बी हा ए आणि सी चा जर जॉमेट्रिक मीन असेल तर बी बाय ए इज इक्वल्स टू सी बाय बी यायला पाहिजे. म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल टू किती यायला पाहिजे? ए सी. सो बी इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ ए सी. बी इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ ए सी. तुम्हाला मी 2 नंबरचा जर जॉमेट्रिक मीन काढायचा असेल तर स्क्वेअर रूट ऑफ ए सी आलं. 3 नंबरचा जर जॉमेट्रिक मीन काढायचा असेल म्हणजे समजा इथं तुम्ही कशाचा जॉमेट्रिक मीन काढलाय? ए आणि सी चा जॉमेट्रिक मीन. म्हणजेच काय की ए आणि सी चा जॉमेट्रिक मीन कसा येतो? स्क्वेअर रूट ऑफ ए सी. ए बी सी डी चा जॉमेट्रिक मीन कसा येईल? जीएम इज इक्वल्स टू फोर्थ रूट ऑफ ए बी सी डी. म्हणजे 4 नंबर असतील तर फोर्थ रूट, 5 नंबर असतील तर फिफ्थ रूट, 6 नंबर असतील तर सिक्स्थ रूट, जेवढा नंबर असेल तेवढं. बरं, आता हा झाला जॉमेट्रिक मीन कसा शोधायचा. आता मी म्हणलं की तुम्ही काय करा, 2 नंबरच्या मध्ये एन जॉमेट्रिक मीन इन्सर्ट करा. 2 नंबरच्या मध्ये काय करा? एन जॉमेट्रिक मीन इन्सर्ट करा. जसं की हा ए आहे आणि दुसरं कोण आहे? बी. याच्यामध्ये तुम्ही एन जॉमेट्रिक मीन इन्सर्ट करा जीएन. सो पहिला जॉमेट्रिक मीन जी1, दुसरा जॉमेट्रिक मीन जी2, तिसरा जॉमेट्रिक मीन जी3, डॉट 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 एन जॉमेट्रिक मीन काय होईल तुमचा? जीएन. मग आता हे जॉमेट्रिक मीन असतील तर ए जी1 जी2 आणि हे बी पर्यंत सगळे मिळून सुद्धा जे काय पूर्ण तयार होईल ते सुद्धा काय असते? जॉमेट्रिक प्रोग्रेशन असते. काय असते? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. सो बी ही तुमची काय होणार? एन प्लस 2 टर्म होणार. बी काय होणार तुमचं? एन प्लस 2 टर्म. सो मी काय करतो? बी इज इक्वल्स टू ए इंटू आर रेज टू किती होणार? एन मायनस 1 असते, एन प्लस 2 आहे. एन प्लस 2 मायनस 1 किती येणार तुमच्याकडे? एन प्लस 1. सो बी बाय ए इज इक्वल्स टू आर रेज टू एन प्लस 1. सो आर विल बी इक्वल टू बी बाय ए चा एन प्लस 1 रूट. आर कसा आला तुमचं? बी बाय ए चा एन प्लस 1 रूट. आर कसा आला तुमचा? बी बाय ए चा एन प्लस 1 रूट. फर्स्ट जॉमेट्रिक मीन कसं शोधणार मी? ए इंटू आर. बघा ना, ए इंटू आर फर्स्ट जॉमेट्रिक मीन. सेकंड जॉमेट्रिक मीन कसं शोधणार? ए आर स्क्वेअर. सिमिलरली एनथ जॉमेट्रिक मीन कसं शोधणार मी? एनथ जॉमेट्रिक मीन ए आर रेज टू एन.
सो दिस विल बी इक्वल टू a इंटू बी बाय ए रेज टू 1 अपॉन n प्लस 1 आणि त्याचा n ने केला म्हणजे डॉक्टर किती आलं तुमच्याकडे n. सो दिस इज युअर फॉर्म्युला फॉर G, nth जॉमेट्रिक मीन. दॅट्स ऑल अबाउट जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन मध्ये काय काय पाहिलं, nth टर्म काय फॉर्म्युला ar रेज टू n मायनस 1, त्याच्यानंतर सम ऑफ n टर्म्स ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन दॅट इज a इंटू 1 मायनस r रेज टू n अपॉन 1 मायनस r किंवा a इंटू r रेज टू n मायनस 1 अपॉन r मायनस 1. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, प्रॉपर्टीज पाहिलं त्याच्या की एक जीपी असेल तर त्याला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करत गेलं तर नवीन सिक्वेन्स जीपी असतो, डिवाइड केलं तरी जीपी असतो, पॉवर केली तरी पण जीपी असतो. ते सांगायचं राहिलं माझ्याकडून, पॉवर केली तरी पण काय असणार आहे तुमच्याकडून जीपी असणार आहे. त्याच्यानंतर बेरीज वगैरे केल्यावर काय जीपी नसते. दोन जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा बी गुणाकार केला तरी जीपी असते, भागाकार केला तरी जीपी असते. आणि जॉमेट्रिक मीन, 2 नंबरचा जॉमेट्रिक मीन कसं काढणार, स्क्वेअर रूट ऑफ दोघांचा गुणाकार. 3 नंबरचा जॉमेट्रिक मीन कसं काढणार, क्यूब रूट ऑफ तिघांचा गुणाकार. 4 नंबरचा जॉमेट्रिक मीन कसं करणार, फोर्थ रूट ऑफ चौघांचा गुणाकार. अँड हे आता जस्ट झालेली गोष्ट आहे. आता एक पॉइंट राहिला फक्त, तो म्हणजे सम ऑफ इनफायनाइट टर्म्स ऑफ जीपी. सम ऑफ इनफायनाइट टर्म्स ऑफ जीपी, तो पॉइंट काय राहिला, सम ऑफ इनफायनाइट टर्म्स ऑफ जीपी. सो एस इन्फिनिटी इज इक्वल्स टू a अपॉन 1 मायनस r. हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवा. सम ऑफ इनफायनाइट टर्म्स ऑफ जीपी काय असते, a अपॉन 1 मायनस r. सम ऑफ इनफायनाइट टर्म्स ऑफ जीपी काय असते, a अपॉन 1 मायनस r असते.